महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। मात्र ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली औपचारिक घोषणा अजूनही झालेली नाहीये आणि त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आता होण्याची शक्यता आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। मुंबईत ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। जागा वाटपावर देखील दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती कळतेय। आता महापालिका निवडणुका जाहीर झाल्यात त्यामुळे ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। राजकीय वर्तुळाला या युतीची निश्चितच एक प्रकारे कुतूहल आहे, उत्सुकता आहे। कशा प्रकारे ठाकरे बंधू या निवडणुकीला एकत्रित येऊन सामोरे जातात या संदर्भात जनतेला सुद्धा मोठी उत्सुकता आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधूंची औपचारिक युतीची घोषणा आता 2 दिवसांमध्ये होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते आहे। ठाकरे बंधूंची युती म्हणजे ठाकरे ब्रँड या निवडणुकीमध्ये दिसणारे आणि त्यातही मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधूंची युती ही अत्यंत महत्त्वाची असणारे गेम चेंजर सुद्धा ठरू शकते अशा प्रकारची वक्तव्य येतात। त्यामुळे निश्चितच युतीची घोषणा कधी होते पाहणं महत्त्वाचं असेल। घडून आलं आपण वर्षानुवर्ष ज्या लोकशाहीतल्या महत्त्वाच्या प्रक्रियेची वाट बघत होतो ती आत्ता जागल्याने आत्ता त्यांनी जाहीर केली अत्यंत घाईघाईमध्ये। आणि तुमचा जो प्रश्न आहे तर कधी युती होणार, काय होणार, तर जर काही होणार असेल तर तो निर्णय आमच्या पक्षाकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील, परंतु जो घेतील तो नक्की हा महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भल्याचा असेल, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा असेल। आणि तुम्हाला दिसेल ठाकरेही ताकद तर 100% आहेच आणि त्यामागे मात्र लोक 100% पूर्ण ताकदीने उभी राहतील संपूर्ण महाराष्ट्रात, ही आमच्या मनात खात्री आहे। मात्र युती करण्याची जी घोषणा आहे ती इतक्या शेवटपर्यंत ताणून का धरली गेली आहे? आम्ही तुमच्या सारखेच त्यांना विचारत असतो की का बोलायचे अधिकार प्रत्येकाला आहेत, परंतु निर्णय कुठलाही जर घ्यायचा असेल आमच्या पक्षाकडून तर ते संपूर्ण अधिकार फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतात। आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत, आपण थोडे वेळ थांबू, बघू नक्की निर्णय काय होतो काय होत नाही।